जय शिवराय मित्रांनो, आज आहे 9 मार्च आणि अवघ्या काही दिवसातच गारपिटीचे रडार पूर्व मराठवाडा आणि विदर्भात सक्रिय होण्याचा अंदाज आहे। या संदर्भात 24 डिसेंबर 2025ला दिलेल्या उन्हाळी रिपोर्टनुसार वातावरण आता लवकरच सक्रिय होत आहे। 13 तारखेपासून वातावरणामध्ये दमटपणा, गरमी, अंशतः ढगाळ परिस्थिती देखील पाहायला मिळणार आहे। पण चक्क 20च्याही अगोदरच वातावरण हे ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात होते। प्रमुख शहरांची नावं घेत आपण हा व्हिडिओ पूर्णपणे सादर करण्याचा प्रयत्न करूयात। मान्सून संदर्भात देखील व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही महत्त्वाचे घटक देखील सांगूयात, जे आपण रिपोर्टमध्ये चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेत। मित्रांनो, गारपिटीचे रडार नांदेड जिल्ह्यामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळसह हिंगोलीमध्ये सुद्धा मॉडेलनुसार सक्रियतेचे प्रमाण दाखवत आहे। 17, 18, 19, 20 पर्यंत ही गारपिटीचे रडार मराठवाडा आणि विदर्भ भेदण्याचा अंदाज आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि खानदेशातही गरमीचे लेवल आणि पश्चिमी वाऱ्यासोबत येणाऱ्या बाष्पाचा कहर हा पाहायला मिळू शकतो। टक्केवारीनुसार किंवा व्याप्तीनुसार याचा देखील प्रचिती आपण पाहूयात, कारण की छत्रपती संभाजीनगरमधनं, बुलढाण्यामधनं, जालन्यामधनं तसेच परभणी, मराठवाड्यातल्या अनेक भागांमधनं फोनचा वर्षाव सुरू झाला आहे। व्हिडिओच्या माध्यमातून ऑलरेडी आपण हा व्हिडिओ संपूर्ण सादर केलेला आहे, तरीसुद्धा नवीन शेतकऱ्यांना हा अंदाज आपण पाठवण्याचा प्रयत्न करा। तर बघा, एक टप्पा समजून घेऊयात। हा अवकाळी जो आहे तो फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही आहे। पश्चिमी वाऱ्यांच्या जोरावरती देखील हा अवकाळी सज्ज होताना दिसतोय। यामध्ये परिस्थिती नांदेडची, सोलापूरची, तसेच यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्याची, अकोला, अमरावतीची काही भागांची किचकट राहणार आहे। गारपीटचे रडार या भागांसाठी फिक्स आहेत। खानदेशामध्ये सुद्धा धुळे, साक्रीचा भाग देखील अडचणीचा सामना करावा लागेल अशी परिस्थिती आहे। गारपिटीचे रडार 16 तारखेपासून वातावरणाची ॲक्टिव्हिटी दाखवते असले तर 26 पर्यंत, म्हणजे 18 ते 26 चक्क एक आठवडा वातावरण हे ॲक्टिव्ह राहू शकतं। आणि अशा पद्धतीनं या विभागामध्ये मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात याची झलक पावसाची पाहायला मिळू शकते। तर आता जिल्ह्यानुसार पहा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, सातारा, कोकण किनारपट्टी, द्राक्ष उत्पादक किंवा आंबा उत्पादक शेतकरी या भागामध्ये सर्वाधिक चिंतेत वाढतोय। पण मित्रांनो, इथली टक्केवारी मॉडेलनुसार अजूनही कमी अधिक प्रमाणात दाखवत आहे। त्यामुळे धीर आणि संयम सुटू देऊ नका, हा रिपोर्ट तुम्हाला मागे सुद्धा सांगितलेला आहे। विदर्भ आणि मराठवाड्याची तुलना उष्णतेच्या बाबतीमध्ये अधिक गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यापेक्षाही पारा चांगलाच वाढतोय। काही ठिकाणी 41 अंश तर काही ठिकाणी 42 अंश पार पलीकडे केलेला आहे। उन्हाळ्यातल्या यंदाच्या तापमानाचा रेकॉर्ड जळगाव सारख्या ठिकाणी, खानदेश सारख्या ठिकाणी आणि मराठवाडा, विदर्भासारख्या ठिकाणी बहुतांश भागांमध्ये 46 सुद्धा ओलांडू शकतो, अशी परिस्थिती यंदाच्या टेम्परेचरची आहे। तर आता वातावरण अधिकरित्या वादळी, अवकाळी, गारपिटीचं कोणते प्रमुख जिल्हे आहेत हे देखील तुम्हाला पाहण्याची उत्सुकता लागली। ते जिल्हे देखील पहा। संभाव्य शक्यता, जिल्हा ट्रॅक चेंजिंग होईल, तालुके चेंजिंग होईल जिल्ह्यानुसार। अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, नांदेड, परभणी जिल्हा, माजलगाव पट्टे, बीड जिल्हा, शहर परिसर, दक्षिण पश्चिम भागाचाही समावेश यामध्ये होतोय। अहिल्यानगरकरांना देखील यावेळी वातावरण वादळी वातावरणाचं राहू शकतं। त्यानंतर नाशिक क्षेत्राला म्हणावा असा आजही मॉडेलवरती धाक दिसत नाहीये, पण येवलासारख्या ठिकाणी, उत्तरेकडील भागासारख्या ठिकाणी, मालेगाव क्षेत्र या भागांचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या वैजापूर, गणगापूरमध्ये देखील 1-2 ठिकाणी अपवाद घडू शकतात। टक्केवारी मात्र मॉडेलनुसार इथे कमी दाखवली जाते। कन्नड, सिल्लोड या भागाचाही समावेश यावेळी होतो की काय असा डार्क एरिया या भागामध्ये बनलेला मॉडेलनुसार दिसतो आहे। बुलढाणा जिल्ह्याचाही खामगावचा समावेश हा वातावरणाच्या अवकाळीच्या रडारवरती पाहायला मिळतोय। मेहकर, सिल्लोड, पातूर या भागाचाही डार्क एरिया वातावरणाच्या संदर्भात पाहायला मिळते, म्हणजे गारपिटी सदृश्य भागांचा समावेश आहे। रिसोड, मंठा, त्याचबरोबर जिंतूर एरिया या सुद्धा भागांचा समावेश येणाऱ्या काळामध्ये आहे। तुम्ही म्हणाल मग ही तारीख कोणती आहे, तर तारखेची डिटेल फिक्स नाही। यामध्ये 18 तारखेपासून नांदेडचा आणि पूर्वेकडील भाग घेत हे वातावरण पुढे चालून 22-23 पर्यंत या आत्ता घेतलेल्या नावांमध्ये बळकटी देऊ शकतो, अशी परिस्थिती आहे। आता व्हिडिओच्या एंडिंगला आता तुम्हालाही मान्य आहे, काही जिल्हे मी सांगताना सोडले आहेत, कारण की धाराशिव असेल, इकडे परभणी जिल्हा असेल,
नंतर वाशिम हिंगोली असेल, इथे सध्या तरी वातावरण कमी अधिक सरकासरकीच्या ट्रेंडमध्ये आहे, पण याही जिल्ह्यांना तो धाक आहे। सोलापूरसह पुण्यासह महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा वातावरणाचा शेड्यूल बनलेला आहे, पण जिल्ह्यामध्ये बदल होण्याचे चान्सेस 13 आणि 14 तारखेला सुद्धा आहेत। पण त्यानंतर मान्सूनचा रिपोर्ट 2 मिनिटांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। यंदाही उन्हाळा कडक गेलाय, पावसाही त्याच ताकदीने कडक जाईल, मान्य आहे। गेल्या वर्षीपेक्षाही त्याच्या गेल्या वर्षी म्हणजे 2024ची टक्केवारी पेक्षाही मान्सून यंदा कमी आहे, पण धो बरसणार आहे। मान्सूनचा ट्रेंड चांगला राहणार आहे, मान्सून परतीचा पाऊस बरा राहणार आहे। मान्सूनला तर ह्यावेळी चक्रीवादळाचा अडथळा जूनमध्ये सांगितलेलाच आहे। एल निनोचा इफेक्ट आहे असं संपूर्ण मोठ्या संस्थेने देखील व्यक्त केलेलं आहे। मग आपल्या एल निनोचं एक्सप्लेनेशन कसं आपण फेसबुकवरती यूट्यूबवरती सांगितलं आहे, तो देखील व्हिडिओ पाहून यावा। नंतर तुम्हाला एल निनोची ताकद किती राहिली संभाव्य शक्यता सांगतो। मान्सून काळामध्ये किंवा जून पेरणीच्या काळामध्ये मान्सून थोडा परेशान करेल, पण अचूक अंदाजाने तुमच्या पेरणीला देखील सक्सेस करण्यासाठी आपलं तोडकर हवामान अंदाज फॉलोअप करून ठेवा, नक्कीच त्यावेळी साथ देण्याचा प्रयत्न करेल। मित्रांनो, मान्सूनची स्थिती आणि मान्सूनच्या परतीच्या पावसामध्ये आपण एवढा का उत्साहीपणा किंवा चांगला पाऊस असा का सांगतोय, यामध्ये आयोडी फॅक्टर आणि एमजीओ फॅक्टर ह्यावर्षी चालणार आहे। कारण की आयोडी फॅक्टर आणि एमजीओ फॅक्टर हा दोन्ही घटक जो आहे तो उष्णतेवरती अवलंबून असतो। आफ्रिकन देशासारख्या ऑस्ट्रेलियन देशासारख्या होणाऱ्या बदलाच्या वातावरणाचा तो आपण भाग निवडलेला आहे। त्यामुळे त्याच आयोडी फॅक्टरमुळे आणि एमजीओ फॅक्टरमुळे मान्सूनच्या जी कमकुवत एल निनो काळातल्या होणाऱ्या बिघाडीमुळे ती सुधारणा स्पष्टपणे दिसते। त्याचं एक्झाम्पल सुद्धा कोणत्या वर्षी एल निनो असताना धो पाऊस पडला हे देखील त्याच रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे। रिपोर्ट संदर्भात कुठलीही शंका बाळगू नका। आजचा हा दिलेला रिपोर्ट हा 5वा रिपोर्ट आहे, त्यातले गेले 4 ते 5 रिपोर्ट आपले पुन्हा सक्सेस झालेले आहेत, त्यामुळे काळजी करू नका। विषय विनंती अशी आहे, मान्सून परतीचा पाऊसच आपल्याला विहिरीच्या पाण्याचा प्रश्न सोडेल, मान्सून काळातला पाऊस हा मात्र तितका प्रश्न सोडवणार नाहीये आणि तो सोडवतही नसतो। आणि एक विनंती अजूनही आहे, तुम्हालाही माहिती आहे गुढीपाडव्यानंतर झालेला पाऊस हा पुढच्या पावसाळ्याचे चांगले संकेत देतोय, ते देखील तुम्ही यंदा पहा। गुढीपाडव्यानंतर चक्क दोन्ही महिने खराब आहे। ऊस उत्पादक किंवा फळबाग उत्पादकांना यामध्ये दिलासा आणि नुकसानकारक परिस्थितीला देखील सामना करावा लागणार आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा थोडा दिलासा मिळू शकतो। संभाव्य शक्यता मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातही यंदा तो दिलासा मिळणार आहे उन्हाळ्यातल्या पावसासंदर्भात। मिरची उत्पादक, टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून त्रासदायक वातावरण सक्रिय होते। अधिक माहितीसाठी आपण लाईव्ह ऑप्शन आपला यूट्यूब चॅनल, फेसबुक चॅनल तसेच आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा। उद्याच्या लाईव्हमध्ये 10 तारखेला गारपिटीचे ॲक्च्युअल तालुके कोणते आहेत ते त्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्हच्या दरम्यान समजून सांगण्याचा प्रयत्न करूयात। कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या मनातले उरलेले प्रश्न तुम्ही कमेंट करा। उद्या दिवसभरातून तुमच्या भागांच्या उत्तरे देखील त्या कमेंटच्या खाली करण्याचा प्रयत्न करेल। कमेंटला रिप्लाय फक्त फेसबुक आणि यूट्यूबवरच मिळेल, इंस्टावरती देखील तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न आणखी करण्याचा प्रयत्न करू। जय शिवराय, धन्यवाद।